आज आपण झटपट होणारी मटकीची उसळ बनवतोय। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे घरची मोड आलेली मटकी घेतलेली आहे। अगदी छान मोड आलेले आहेत। याला आता आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊ। घरच्या घरी छान मोड कसे आणायचे हा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल। मी इथे जवळपास 4 जणांसाठी ही मटकीची भाजी बनवते। इकडे गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ही धुतलेली मटकी घालायची। थोडंसं तेल घालू। तेल घातल्यामुळे मटकी पटकन शिजते। यामध्ये काही खडे मसाले टाकते। स्टार फूल, दालचिनी, 1 तेजपान व थोडीशी हळद। त्याचसोबत थोडंसं मीठ देखील घालते। यामुळे मटकीच्या भाजीला खूप छान चव येते। हे सगळं चमच्याच्या साहाय्याने हलवून यावर झाकण ठेवून आता आपण 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे सुके खोबरं मी किसून घेतलेलं वापरलं। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर मिक्सरला फिरवून घेतलं। भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलं। 1 मोठा कांदा देखील चिरून घेतला। गॅसवर 1 पातेलं गरम करायला ठेवलं। त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचे मोहरी, अर्धा चमचे जिरे, त्याचसोबत झाडावरचा मस्त ताजा असा कढीपत्ता। मस्त अशी खमंग फोडणी बसली। लगेचच मोठा कांदा आपण जो कट करून घेतला होता तो घातला। कांदा मिनिटभर परतून घेतला। त्यामध्ये आता तयार करून घेतलेलं वाटण घालू। वाटण देखील मिनिटभरासाठी परतून घेऊ। गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच हे वाटण परतून घेऊ। कांदा देखील मऊ झालेला आहे। त्याचसोबत वाटण देखील छान परतलं गेलं। यामध्ये आता सिंपल आपले घरातले मसाले घालते। अर्धा चमचे हळद, 3 मोठे चमचे भरून आपली घरातली जी मिरची पावडर असते ती घातली। बस अगदी सिंपल, साधी, सोपी अशी आपण आज मटकीची भाजी बनवतोय। त्यामुळे यामध्ये बाहेरचे कुठलेच मसाले मी इथे घातलेले नाही आहेत। मटकी देखील 5 मिनिटानंतर छान शिजली। शिजवून घेतलेली संपूर्ण मटकी पाण्यासकट मी यामध्ये घातली। आपल्या आवडीनुसार यामध्ये गरम पाणी घालायचं। तुम्हाला कितपत मटकी पातळ घट्ट हवी त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करा। चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे भरून मी इथे दाण्याचं कूट घालते। बस आता भाजीला छान उकळी येऊ देऊ। कुठलीही भाजी बनवत असताना शक्यतोवर गरम पाणी घाला। भाजीला तरी देखील छान येते। भाजी मी इथे 5 मिनिटं शिजवून घेतली। वरून कोथिंबीर घातली। अगदी सोप्या पद्धतीने आपली मटकीची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही चपाती, भातासोबत खाल्ली तरी अप्रतिमच लागते। आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।